महादेवांचं अर्धनारीश्वर हे रूप पाहिलंच असेल, पण महादेवांनी हे रूप का धारण केलं? चला आज जाणून घेऊयात. जेव्हा पृथ्वीची निर्मिती सुरू होत होती तेव्हा विश्वाचे संतुलन सांभाळून ठेवण्यासाठी महादेवांना अष्टसिद्धींची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी पार्वती देवींची घोर तपस्या केली. मग देवींनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना 8 अद्भुत सिद्धी वरदान स्वरूपात दिल्या. या सिद्धींमुळे शिवशक्तीचं एकत्रित स्वरूप प्रकट झालं, ज्याला आपण अर्धनारीश्वर म्हणून ओळखतो. पार्वती आणि महादेव यांच्या या संयुक्त शक्तीद्वारे जगभरातील सर्व साधकांना सिद्धींचं वरदान मिळालं. म्हणूनच देवी पार्वतीला सिद्धिदात्री म्हणतात. नवरात्रीच्या 9व्या दिवशी आपण सिद्धिदात्री देवीची पूजा करतो आणि तिला गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करतो, कारण गुलाबी रंग हा प्रेम, करुणा आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. सिद्धिदात्रीचं वाहन सिंह आहे आणि तिच्या 4 हातात गदा, चक्र, शंख आणि कमळ आहे. हा अवतार भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो. म्हणूनच नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी परमशक्ती आणि परमसिद्धीचं पूजन सिद्धिदात्रीला अर्पण केलं जातं.